नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला नवोदयचा पेपर गणित विषयाची स्पष्टीकरणे आपण घेणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 41 या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पर्याय क्रमांक सी दिलेलं. तर 999 आणि 9999 याचा गुणाकार किती? तर बघा, यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 9999 गुणिले 999, तर हा गुणाकार करायचा होता. पहा, 99 8 हातचे 99 आणि 8 जर घेतला आपण तर किती येतं? 89. पुन्हा 8 हातचे 99 पुन्हा 8 जर मिळवले तर 89. पुन्हा 8 हातचे येतील 99 आणि 8 मिळवले तर 89 येईल. आता फक्त 0 घ्यायचं होतं आणि 9नेच गुणाकार करायचा होता. त्यामुळे हा 1 इथे, हा 9 इथे, हा 9 इथे, हा 9 इथे घेतला आणि हा 8 इथे घेतला. ठीक आहे. आता 2 0 घेऊयात. पुन्हा आहे तसंच येईल 1 9 9 9 आणि 8. तर यांची बेरीज करूयात. 1 9 1 10, 1 हातचे 9 9 18, 1 19 आणि हा 1 20, 2 हातचे 9 त्रिक 27, 27 आणि 2 29, 2 हातचे 9 दुनी 18, 8 आणि 2 10, 10 आणि 18 किती झाले? 28, 2 हातचे 8 आणि 2 10, 10 9 19, 1 हातचे 8 आणि 1 9. तर पहा, हे उत्तर तुमचं यायला पाहिजे होतं 99,89,001. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 41 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 42 या प्रश्नाचं उत्तर सी दिलेलं. पहा, 64च्या सर्व अवयवांची बेरीज किती? तर पहा, 1ने 64ला भाग जाईल, त्याचबरोबर त्यानंतर 2ने जाईल, 4ने जाईल, 8ने जाईल, 16ने, त्याचबरोबर 32ने सुद्धा जाईल आणि 64. ठीक आहे. आणि या सर्वांची जर बेरीज केली आपण, पहा सर्वांची बेरीज 4 आणि 2 6, 1 7, 7 आणि 8 15, अधिक 16 आणि 32. तर यांची बेरीज केली तर किती येईल? 48 आणि हे 64. आता यांची बेरीज करूया. 8 आणि 5 13, 1 हातचे 4 आणि 5 आणि 1 6, 63 अधिक 64 आणि यांची बेरीज येईल 127. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 43. 6.082 अधिक 60.82 अधिक 608.2 वजा 0.6082. तर याचं उत्तर आपल्याला काढायचं होतं. अगोदर बेरीज करायची होती. पहा, 6.082 त्याच्या खाली 60.82, त्याच्या खाली घेतलं असतं 608.2. तर यांची बेरीज करायची होती सुरुवातीला. यांची बेरीज, ठीक आहे. 2 अशी 2, 8 आणि 2 10, 1 हातचे 8 आणि 2 10, 1 11, 1 हातचा 8 आणि 6 14, 14 आणि 1 15, 1 हातचा 6 आणि 1 7 आणि 6 आहे तसेच आणि पॉईंट खाली पॉईंट. आणि त्यातून वजा करायचं होतं आपल्याला. पहा, 0.6082. ठीक आहे. हे वजा करायचं, वरती 0 येईल. 10मधून 2 गेले, किती येणार? 8. हातचा सरकला तिकडे, त्यामुळे इथे 1. 11मधून 8 घालवा, 3 येतील. आता हातचा सरकला तिकडे, त्यामुळे इथे 9. 9 अशी 9 येईल. ठीक आहे. हात इकडे हातचा सरकल्यामुळे इथे 0, पुन्हा 10 होतील, 5 इकडे जातील. 10मधून 6 गेला, 4 पॉईंट खाली पॉईंट, इथे 4. 4 आहे तसाच येईल, 7 आहे तसाच येईल आणि 6 सुद्धा आहे तसाच येईल. तर 674.4938 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 44. 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 2 3 5 आणि 7. तर या मूळ संख्या, काही विद्यार्थ्यांनी 11 सुद्धा पकडलं, त्यामुळे त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे 1 आणि 11 यांच्यामध्ये म्हटलं आहे ना, त्यामुळे आपल्याला 4च मूळ संख्या मिळत आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 45. 0.2 गुणिले 0.03 यांचा गुणाकार करायचा होता आपल्याला. पहा, गुणाकार अगदी सोपा होता. 3 दुनी 6 आणि किती घरं आहेत? इथे 2 घरं आहेत आणि इथे 1 घर आहे. त्यामुळे एकूण 3 घरं झाली आणि डावीकडे 3 घरं सरकून पॉईंट 1 2 3.0. तर हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 46.
20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव कोणता? कॉमन फॅक्टर. तर पहा 20चे अवयव जर काढले आपण 20चे विभाजक तर पहा कोणकोणते येतील? तर 1 2 येईल, 4 5 आणि 10. त्याचबरोबर 30चे जर काढले तर 1 2 3 5 त्यानंतर 6 त्यानंतर 10 आणि याच्यामध्ये जर बघितलं तर मोठा अवयव हा 10 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 47 पाहूया. प्रश्न क्रमांक 47 पहा 0.238 चा अपूर्णांक आहे. तर पहिला जर पर्याय बघितला तुम्ही 119 छेदामध्ये 500 आणि याला जर आपण 1000 केलं, याला 1000 केलं समजा, तर याला सुद्धा आपल्याला 2नीच गुणावं लागेल. 500ला 2नी गुणल्यानंतर आपल्याला 1000 मिळतील, कारण 100च्या पटीत ती संख्या आणायची आणि वरती 119 दोन्ही जर केले तर ते मिळतात 238 आणि 3 छेदामध्ये 0 आहेत. त्यामुळे डावीकडून पहा तर उजवीकडून डावीकडे 3 घरं सरकून पॉईंट द्यायचे आहेत. त्यामुळे काय 0.238 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक ए 119/500. प्रश्न क्रमांक 48 पहा 999 छेदामध्ये 1000 याचे दशांश रूप करायचे होते आणि 1000 छेदामध्ये म्हटल्यानंतर 3 शून्य आहेत, तर डावीकडे 3 घरं सरकून पॉईंट 1 2 3 इथे पॉईंट येईल. हे 0.999 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात. 3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2. आता याचा व्यस्त केला तरी चालतोय किंवा भागाकारामध्येच आहे, त्यामुळे याला हे कट होईल, 1 येईल गुणिले 2 अधिक 3/2. याचा गुणाकार किती येईल? 2च येईल अधिक 3/2 किती येईल? 3/2. आता पहा बेदुनी 4 आणि 4 अधिक 3 7/2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. 7/2 पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50 100 सेंटीमीटर वर्ग याला मीटर वर्ग मीटरमध्ये परिवर्तित केल्यावर कोणतं उत्तर मिळेल? तर पहा 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणजेच 1/100 आणि हे जर आपण 100ने 1ला भाग दिला तर ते येईल 0.01 मीटर वर्ग. हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 51 0.1 असं 3 वेळा आपल्याला दिलेलं आहे आणि यांचा गुणाकार विचारला आहे. 1चा गुणाकार 1च येतो आणि 3 दशांश चिन्ह आहेत, इथे 1. त्यामुळे डावीकडे 3 घरं सरकून पॉईंट 1 2 3.0 0.001 पर्याय बी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 52 एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकलं. घड्याळाची विक्रीची किंमत किती? तर खरेदी 200 रुपये आहे. लक्षात ठेवा, खरेदी 200 रुपये आहे आणि आता 40 रुपयांचा नफा पाहिजे म्हटल्यानंतर ते घड्याळ 240लाच विकलं पाहिजे ना. ठीक आहे. किती सोपं उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 53 एका फळ विक्रेत्याने 1,500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले. त्याने हे सफरचंद एकूण 2,236 रुपयात विकले. त्याला एकूण किती फायदा झाला, किती नफा झाला? तर पहा आपल्याला तो खर्च यामध्ये मिळवायचा होता. 1500 अधिक 100 बरोबर किती? 1600 आणि 2,236 मधून हे 1600 वजा करायचे होते. 6 3 12मधून 6 गेला 6, 1मधून 1 गेला 0, तर 636 रुपये फायदा होईल, नफा होईल. पर्याय क्रमांक पी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 54 एका पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर असून त्याच्या 4 बाजूंच्या लांबीची बेरीज 63 सेमी आहे. त्याच्या 5व्या बाजूची लांबी किती? तर खूपच सोपा प्रश्न आहे. तर पहा पंचकोनाला बाजू किती? 5. ठीक आहे. 1 2 3 4 5
आणि 5 बाजूंची परिमिती ही 80 दिलेली आहे आणि त्याच्या 4 बाजूंची बेरीज दिलेली आहे म्हटल्यानंतर वजा करायचे त्यामधून. तर आपल्याला एका बाजूची काय मिळेल तर 5व्या बाजूची लांबी मिळेल. 4 बाजूंची बेरीज किती आहे 63. वजाबाकी करा फक्त. 10मधून 3 गेले 7, 7मधून 6 गेला 1, तर 17 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 55 पदावली दिलेली आणि त्याचं उत्तर काढायचं होतं. तर पहा 58,394 वजा 86 बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले 86. तर वजा वजा अधिक होते, ठीक आहे. त्यामुळे 58,394 मधून आपण 86 अधिक वजा वजा अधिक केलं तर किती येईल पहा. तर 172 येईल. किती येईल 172 बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले 86. आणि 172 जर वजा केलं 4मधून 2 गेला 2, 9मधून 7 गेले 2, 3मधून 1 गेला 2 आणि हे 58 आहे तसेच येतील. आणि 86ने फक्त भागायचं इकडे गुणाकारात ते भागाकारामध्ये येईल आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे ती निघून जाईल. तर पहा 86चे निम्मे केले तरी चालते किंवा 86ने भाग दिला तरी चालेल. पहा तर 86 सक किती होत आहेत बघूया आपण, ठीक आहे. 6 6 36, 3 हाचा 6 8 48, 48 आणि 3 51, 516. तर आपण या ठिकाणी घेऊ शकतो, ठीक आहे. 516 जर 582मधून घालवले, 582मधून 516 वजा करू. 12मधून 6 गेला 6, 7मधून 1 गेला 6 आणि 0, आता 66 उरले आणि वरती किती आहेत 2 म्हणजे 665 होतील, ठीक आहे. आणि 86 गुणिले जर 7 केलं आपण, समजा 86 गुणिले 7, 7 सक 42, 4 हातचा 7 8 56 आणि 4 60, ठीक आहे. 7चा लागेल आणि याच्यामधून जर 702 जर घालवलं तर फक्त 60 राहते आणि हे 2 आणि गुणाकारामध्ये 702 आहेच 7ने भाग गुणल्यानंतर, ठीक आहे. तर किती येईल उत्तर आपलं 677. तर या पद्धतीने प्रश्न सोडू शकता किंवा याची निम्मे करा 43 येईल, याची निम्मे करा आणि त्या संख्येला काय करा 43ने भागा, तरीसुद्धा उत्तर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 56 एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 पावणे 11 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3-3:30 वाजता जयपूरला पोहोचते. तर प्रवासाचा कालावधी किती. तर पहा 12 वाजेपर्यंत किती होईल. तर 12 वाजेपर्यंत किती होईल तास 10:45. तर 12 वाजेपर्यंत जर बघितलं आपण तर किती होणार आहे बघा 1 तास 15 मिनटं लागणार आहेत आणि 1 तास 15 मिनटामध्ये पुन्हा आणखीन 3.5 तास प्रवास आहे पुढे, त्यामुळे किती येईल 4 तास 45 मिनिट. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 57 एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली, ठीक आहे. त्यामुळे 500चे आपण 3/25 काढू. 25 1 25, 25 2 50, 20 3 60 म्हणजे 60 अंडी ही फुटलेली होती. एकूण अंड्यापैकी पुन्हा 500 या अंड्यापैकी एकूण 1/5 अंडी ही पाहुण्यांसाठी राखून ठेवायची आहेत. म्हणजे किती 100 अंडी पाहुण्यासाठी राखून ठेवायचे आहेत म्हणजे 160 अंडी बाजूला करायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. तर एकूण अंडी किती आहेत 500 वजा 160 करा, तुमचं उत्तर किती येणार आहे 440 आहे का, सॉरी 340 किती येणार आहे 340 आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 58 115 कुटुंबांच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत बघा बार ग्राफमध्ये दाखवण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत. तर पहा या ठिकाणी कुटुंबाची संख्या होती आणि इकडे 1 2 3 4 या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे मुलांची संख्या. इथे किती 20 आहे, त्यानंतर इथे 30 आहे, त्याचबरोबर इथे किती आहे 35 आणि शेवटी किती आहेत 5. यांची बेरीज करा 20 आणि 30 50, 50 आणि 5 55 आणि 35 90 होतील, ठीक आहे. आणि काय सांगितले मुलांची संख्या अजिबात मुले नाहीत असे किती जण आहेत. तर आपल्याला एकूण आहेत 115 आणि त्यामधून 90 वजा करायचे म्हणजे उत्तर काय येईल 25. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 59 एका आयताच्या सर्व आंतरकोनांची बेरीज पहा
हा आयत आहे आणि आयताला 4 काटकोनच असतात. ठीक आहे. तर 90 गुणिले किती करायचे 4 किती येणार आहे 360 अंश. हे या प्रश्नाचं उत्तर येईल. एक संपूर्ण कोन कंप्लीट अँगल याच्या समान असतो. पहा हा जो आपल्याला पूर्ण कोन दिलेला असतो तो हा 360 अंशाचा आहे. किती 360 अंश. आणि 2 काटकोन एवढे आहे का नाही, कारण 2 काटकोन म्हणजेच 180. 4 काटकोनाचं मापसुद्धा समान भरतं 9 चौक 36 360 अंश. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 काटकोन. तर अशा पद्धतीने आज झालेल्या पेपरमधील गणित विषयाची संपूर्ण स्पष्टीकरणे दिलेली आहेत. तर तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी जर मार्क पडले असतील तर तुमचं अभिनंदन. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण ही स्पष्टीकरणे अगदी सहज व सोप्या भाषेत दिलेली आहे. तर अशा पद्धतीने 1 जानेवारी 2026 पासून श्रद्धा क्लासेस वडूज येथे ऑफलाईन बॅच सुरू होत आहेत. 34 स्कॉलरशिप सायंकाळी 5:20 ते रात्री 7 पर्यंत असणार आहे क्लास. आणि 7वी स्कॉलरशिपचं जर बघितलं आपण तर वेळ आहे सकाळी 7 ते 8:30. तर अशा पद्धतीने ही वेळ आहे. ही बॅच फक्त ऑफलाईन असेल. ठीक आहे. 34 स्कॉलरशिप सायंकाळी 5:20 ते 7 आणि 7वी स्कॉलरशिप सकाळी 7 ते 8:30. तर या बॅचमध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता याचं मार्गदर्शन मी करणार आहे. त्यासोबतच इंग्रजी मराठी यासाठी सुद्धा शिक्षक आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी मला संपर्क करायचा आहे. माझा मोबाईल नंबर आहे 96 57 60 43 22. ठीक आहे. तर या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि आपला प्रवेश आजच निश्चित करून ठेवायचा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.